बहिणाबाई चौधरी हे 52 कशी अस्सल 100 नंबरी सोनं आपल्या महाराष्ट्राला अवगत झालं ते म्हणजे प्र.के. अत्र्यांमुळे। बहिणाबाई त्यांच्या लहानपणीच सुंदर कविता गाणी अगदी सहज बोलायच्या। त्यांच्या मैत्रिणी त्यांचे नातेवाईक त्यांना बोलायचे, बहिणे अगं तू तर शाळेतही धड गेली नाहीस, मग हे इतकं तुला कोण शिकवतं, तू कशी ह्या गाणी कविता बोलतेस? तर बहिणाबाई बोलायची, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक महिनाच्या मणी किती गुपित पेरली, माझ्यासाठी पांडुरंगा, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये विसावत। ती म्हणते, सूर्यबाप माझ्या रूप मनात प्रगटतो, त्यात अरूपाचं रूप दाखतो आणि मग मी ती रूप त्याचं दाखवलेलं ते मी वाचते आणि त्याच्यातूनच मला ह्या कविता गाणी स्फुरतात आणि त्या माझ्या ओठावर येतात। ती दुसऱ्या कवितेत तिच्या सांगते की संसार हा रडत खुडत करायचा नसतोच, तो गळ्यातील लोढण्याप्रमाणे करायचा नसतो, तो एखाद्या मौल्यवान हाराप्रमाणे जोपासायचा, एखाद्या मौल्यवान हाराप्रमाणे त्याला कुरवाळायचं। अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर। असं म्हणत ती सांगते की जेव्हा आपल्याला भाकर खायची असते तेव्हा आपल्या हाताला आधी चटके बसावे लागतात, मगच आपल्याला भाकर खायला मिळते। असं सुंदर तत्वज्ञान ती आपल्या एका कवितेतून गीतातून आपल्याला सांगते। असा संसार करत करत ऐन तारुण्यात तिला वैधव्य येतं। हे वैधव्य आल्यानंतर तिच्या आसपासच्या बायका सांत्वन करायला येतात। हे सांत्वन करायला आलेल्या बायकांना ती सांगते, जरी तुटल्या बांगड्या, जरी फुटल्या बांगड्या, मनगटी माझ्या कर्तृत, तुटे मंगळसूत्र, तुटे मंगळसूत्र, उरे गळ्याची शपथ, नका नका आया बाया, नका नका आया बाया, नका करू माझी कीव, झाले माझे समाधान, झाले माझे समाधान, आता माझा मला जीव। असं म्हणत सर्व बायकांना ती दारी सोडून येते आणि स्वतःच हे सगळं विखुरलेलं आयुष्य ती अगदी आनंदाने जगायला सुरुवात करते। आपल्या या दुःखाला कधीही वाच्यता ती लोकांमध्ये करत नाही, त्या दुःखाचा कधी उल्लेख करत नाही। ती आपलं दुःख नेहमी तळघरात कोणते त्या कवितेप्रमाणे ती म्हणते, माझं सुख हंड्या झुंबरी टांगलं, माझं सुख हंड्या झुंबरी टांगलं, माझं दुःख तळघरात कोंडलं। असं स्वतःचं दुःख तळघरात कोंडून ती जीवन जगत राहिली आणि नेहमी स्वतःला मोठ्या हिमतीने सांगायची, जग 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 माझ्या जीवा असं जगणं मोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगणं मोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं। हास हास माझ्या जीवा, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरी काळ फास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरी काळ फास। असं प्रत्येक दुःखाला ती हिमतीने सामोरे जाते। तिने फक्त स्वतःवर प्रेम केलं, फक्त प्रेम केलं, गायी गुरांवर, पाना फुलांवर, पक्ष्यांवर, धरत्रीवर, काळ्या मातीची तिने आयुष्यभर सेवा केली। त्या सेवा करताना तिला अनेक तत्वज्ञान, अनेक गोष्टी सुचायच्या। जितकं गहन तत्वज्ञान तिने मांडलेलं आहे त्या तत्वज्ञानाकडे बघून आपल्याला खूपदा आश्चर्य व्यक्त होतं। एखाद्या पंडितालाही सुचणार नाही असं दिव्य तत्वज्ञान तिच्या प्रत्येक गीतामध्ये आपल्याला दिसतं। इतकी ही माझी खानदेशातील माय जी आयुष्यभर स्वतःच्या फक्त देण्यातून आपल्या सर्वांच्या हृदयात जिवंत आहे। अरे संसार संसार